हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लॉजिकल स्टडी. आज आपण पाहणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग 2025चा पेपर. बघू शकता तुम्ही यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आले होते 2025मध्ये. ते तर रिकामी जागामध्ये होते. जास्तीत जास्त शिफारस केलेल्या आवाजाची पातळी रिकामी जागा असते. त्याचं उत्तर होतं 110. शालेय आरोग्य सेवा रिकामी जागा सेवेखाली येते. नंतर होतं हिरव्या पालेभाज्यामध्ये रिकामी जागा भरपूर प्रमाणात असते. ग्रामीण भागात असणारी अंगणवाडी हा रिकामी जागा कार्यक्रमाचा घटक आहे. एकात्मिक बालविकास योजनेचा घटक होता तो. गरोदर स्त्रियांसाठी लोहाची दैनंदिन गरज 40 मिलीग्रॅम असते. जोड्या जुळवामध्ये बघू शकता काय आलं होतं ते तर. नंतर चुकीबरोबरमध्ये लवकर रोग निदान आणि तात्काळ औषधोपचार हे प्राथमिक पातळीची प्रतिबंधात्मक पातळी होय. दुसरं होतं शरीर व मन यांचे योग्य कार्य म्हणजे सकारात्मक कार्य होय. पिवळ्या रंगाच्या फळ्यामध्ये जीवनसत्व ड हे भरपूर प्रमाणात असते. संसर्गजन्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जाळणे ही उपयुक्त पद्धत आहे. खोलीत चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहण्यासाठी समोरासमोर खिडक्या असणे गरजेचे आहे. नंतर टिपा लिहामध्ये होते. तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे होते कोणते पण. एक होतं शीतसाकळी, संदर्भ सेवा, आजाराचे चक्र आणि संवाद कौशल्य. फरक स्पष्ट करामध्ये सुकटी आणि सुजवटी, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी, पाण्यामार्फत पसरणारे आजार आणि हवेमार्फत पसरणारे आजार, रुग्णालयीन परिचर्या आणि सामाजिक आरोग्य परिचर्या. प्रश्न क्रमांक 4, PSCची व्याख्या, PSCची तत्त्वे, प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक, प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्ये. त्याला और होता गृहभेटीचे उद्देश, गृहभेटीची तत्त्वे, गृहभेटीचे फायदे आणि गृहभेटीचा क्रम सविस्तर लिहा. तुम्हाला जर हे क्वेश्चन पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी देते. 5वा प्रश्न होता आहारशास्त्राची व्याख्या लिहा, अन्न गटाचे वर्गीकरण लिहा, प्रथिनांचे कार्य, जीवनसत्त्वे यादी करा व त्यांच्या अभावी होणाऱ्या आजाराची यादी करा. चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा प्रश्न जर हवे असल्यास तुम्हाला.